मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला, जर तुम्हाला काहीच बनवायचं मन नसेल तर तुम्ही ही मस्त असं तोंडल्याचा मसाली भाताची तर रेसिपी नक्की करून बघा। त्याचसोबतच ही कच्ची केळीचा क्रिस्पी असं ही चिप्स तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा। काय भारी कॉम्बिनेशन आहे हा। चला तर मग फक्त 3 सिट्टीत बनवूया आपण मस्त तोंडलीचा भात। आज एवढं सगळं घेतलेलं आहे। आज बघूया काय बनते आपल्या किचन मध्ये। तर स्पेशल आज काय बनवायचं आहे बघूया चला। तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर हे तर घेतलेला आहे तांदूळ, एक लांबकुळा असा कांदा कापून घेतलेला आहे, टमाटो घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, एक लिंबू घेतलेला आहे, इथं एक बटाटा कापून घेतलेला आहे। या पद्धतीनं घेतलेला आहे तोंडली। तर तोंडली बी अशी मध्ये मध्ये कापून घेतलेले आहेत, मी स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। इथं घेतलेला आहे लसूण, हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे। इथं काय सगळे खडे मसाले घेतलेले आहेत, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, इलायची, बारकी इलायची, जिरं घेतलेलं आहे, काळं मिरं घेतलेलं आहे। आता इथं घेतलेलं आहे काजू, बदाम आणि शेंगदाणे। आता इथं अद्रक लसूण चेचून घेऊया आपण। अद्रक जरूर खावा। हिरव्या मिरच्या अशा मोडून बारीक करूया, बारीक होतात। आता लसूण सगळं असं बारीक करून कुटून घेते। आता इथे कुटून घेतलेला आहे तो या कुकरमध्ये, कुकरला गरम झालेला आहे। तूप नुसतं तुपात केला तरी बी चालतंय, मस्त होतंय भात। तेल चांगलं गरम करून घेऊया। आता ही बारकी इलायचीला बघा मी असं फोडून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं असं आत पातूर का नाही चांगलं हे होतंय म्हणतानाच फोडून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाले, त्याच्यात सगळे खडे मसाले टाकूया। हिंग, आता खडे मसाले, जिरं छान असं फुललेलं आहे पहा। आता त्याच्यातच टाकूया कांदा आणि कढीपत्ता, मिरची, अद्रक आपण ठेचा कुटून घेतलेला, तुम्हीच वापरा बरं का, खूप छान होते चवीला। आता जर हलकसं भाजून घेऊया, मग टाकूया ह्याच्यात शेंगदाणे, काजू, बदाम टाकूया, काजू, बदाम, शेंगदाणे। पावसाळ्यात खायचं म्हणजे छान असते शरीराला, तरी काय करू वाटत नाही बघा। तवा ही नक्की एकदा करून बघा मसाले भात। 2 शिट्ट्या दिल्या का भात रेडी होतंय। गरम गरम तूप भात खायला खूप छान लागतंय। त्याच्यात टाकूया तोंडली। वांग्याचा बी भात मसाले कसा बनवायचा ते मी केलेला आहे, व्हिडिओ बनवलेला आहे, नक्कीच चेक करा। आणि सगळेजण तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, सगळ्यांचा धन्यवाद। सपोर्ट करत राहा। टाकूया बटाटो घेतले होते, छान असं भाजून घेऊया। आता ह्याच्यात टाकूया टमाटरला छान भाजून घेऊया। चांगलं भाजलेलं आहे, त्याच्यात टाकूया हळद, लाल तिखट, चांगलं तर भाजून घेऊया। हा काय मस्त दिसते पहा। आता छान भाजून घेतलेला आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बारका असं तांदूळ घेतलेला आहे। तर आता मिक्स करूया। आता छान मिक्स झालाय। गरम पाणी करून घेतलं होतं, ओतूया आणि एकदा मिक्स करूया। टाकूया मीठ चवीप्रमाणे, टाकायची साखर जास्त नाही, थोडीशी टाका। पिळ्या लिंबाचा रस अर्धा, रसलय म्हणताना अर्धा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक लिंबू असला तरी एक अख्खा पिळा, बी काढून पिळलेला आहे।
कोथिंबीर एकदा हलवून घेऊया. आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. आता भाताची मस्त अशी शिट्टी चाललेली आहे. तोंडपात्र एक इकडे दुसरे बनवून घेऊया रेसिपी आपण. तर इथं घेतलेले आहेत कच्ची केळं घेतलेले आहेत. केळाची साल काढून घेऊया. आता का नाही अशी केळं कापायची दाखवते तुम्हाला. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अशी कापून घ्या लांबकुळे लांबकुळे. आता कापून ठेवलेले आहेत. इथं घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, बेसन आणि रवा घेतलेला आहे. त्याच्यात टाकायचे थोडीशी हळद, मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, लिंबूचा रस. आता थोडंसं कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तेल ओतूया. तेल ओतून घेतलेलं आहे. असं नीट असं लावून घ्यायचं. लावून घेऊया. आता सगळं असं लावून घेतलं पहा. आता भाजून घेऊया आपण. तेल बी आपलं चांगलं गरम झालंय. थोडंसं वतायचं तेल, जास्त नाही. हे पहा असं भाजायचं. तर थोडा वेळ ठेवूया आपण, मग पलटी करूया. लावून घेऊया. हा हा मस्तच सगळे फिरवून घेतले आणि थोडंसं वरनं तेल म्हणजे छान भाजले जातात. पाणी भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान असं. मस्त असे आपले केळाचे चिप्स बनलेले आहेत पहा. काय भारी मस्त. आणि इकडे बी आपला रेडी झालेला आहे. पूर्ण गेल्या पहा काय भारी झालंय. फडफडीत असा मस्त झालेला आहे. आता सर्व करूया. मस्त असा भात, वर असं गरम तूप घ्यायचं. गरम गरम भातावर खूप छान लागते. वर टाकायची अशी कोथिंबीर. काय भारीच नाही हो, मस्तच. गरम चिप्स घ्यायचे आपसे. असं एक सोबत लोणचं घ्यायचं. कोण आवडत असेल तसं घ्या आणि मस्त खायचं. तर पहा लोणचं आपले काप मस्तच लागतं. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितला पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. बाय.